तुम्ही आता हे स्टील पब्लिसिटी डिझाइन काम केलं, फोटोग्राफीचं काम केलं. म्हणजे काही कुठं शिक्षण घेतलं किंवा काय? मी मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. बरं. अ, वरळीच्या एल.एस. रहेजा स्कूलमधनं मी कमर्शियल आर्ट्सचा डिप्लोमा केलेला आहे. वाह! वाह! त्याच्यानंतर मी जे-जेमधून फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. बँड्राच्या रहेजा स्कूलमधनं मी कलर फोटोग्राफीचा पण कोर्स केलेला आहे. तर हं. माझी जडण-घडण ही फोटोग्राफरची होती बरोबर. आणि तिथूनच माझ्या करिअरला सुरुवात झाली. सुरुवातीला मी काही चित्रपट केले. त्याच्यामध्ये मला कळलं, की अशा प्रकारचे चित्रपट करू नये. हां, हां, हां. आणि मग मी स्क्रिप्ट वाचायला लागलो. मग चूज करायला लागलो, की मला काय चित्रपट करायचे आहेत. कदाचित अ, जाणते-अजाणतेपणे माझा फिल्म मेकरचा प्रवास हा तेव्हाच सुरू झाला होता. बरोबर. कारण का मला तेव्हाच कळायला लागलेलं, की हां, स्क्रिप्ट वाचून आपण काम केलं पाहिजे. पब्लिसिटी फोटोग्राफी हा असा विषय आहे, की तुमच्या अख्ख्या चित्रपटाचा गाभा तुम्हाला एका इमेजमध्ये आणायचा हो, असतो. हो, हो. कारण का तुम्हाला दृक आणि श्राव्य कशाचाच सपोर्ट नसतो. तुम्हाला एका इमेजमधनं तुमच्या चित्रपटाची गोष्ट सांगायची असते. तर मग अ, म्हणून काही चित्रपट मी केलेले मला असं वाटतं रंग दे बसंतीची पब्लिसिटी ती अजूनही ती पब्लिसिटी जी आहे ती अ, जिवंत आहे. जिवंत. कारण का तो तो खरंच म्हणजे त्या दृष्टीने केलेलं काम आहे ते आणि तशा पद्धतीने त्या चित्रपटाची इमेज म्हणून ते यूथ म्हणून राइट. ती इमेज कशी वर्क होईल आणि मला त्याच्यातून काय सांगायचंय आणि एखादं काम करताना खरं म्हणजे कसं आहे ना, तुम्ही पण त्या फेजमध्ये असणं खूप गरजेचं गरजेचं. असतं. बरोबर. म्हणजे रंगपसंती करताना तुम्ही पण एनर्जेटिक हो, असायला हो. लागतं. बरोबर. मंगल पार्टी करताना तुम्ही सुद्धा त्या फेजमध्ये असायला लागतं. हं. जसं आता माझं म्हणजे स्टिल फोटोग्राफीचं जरा वेगळं राहिलं. पण मी चित्रपट जे शूट केलेत, त्याच्यामधले काही चित्रपट मी सुद्धा परत शूट करू शकणार नाही. हं. कारण का जर स्टॅनली का डब्बा असेल किंवा एलिझाबेथ एकादशी असेल, हे चित्रपट मी आज स्वतः जरी शूट करायला गेलो, तरी मी परत नाही ते शूट करू शकणार. कारण का ते आर्ट दॅट इज आर्ट. हो, हो. म्हणजे सेहवागचा स्क्वेअर कटचा 6 कसा असतो तसे आहेत ते. ते आर्ट म्हणजे ते ओघात ते झालेलं काम आहे. त्याला एक कलेच्या अँगलनेच आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये असं खूप टेक्निक आणि 1+1=2 असं त्या कामाकडे बघून नाही चालत. तसं केलं असतं तर कदाचित तो सिनेमाच माझ्याकडनं झाला नसता. नुकतीच त्याचं 20 वर्षाचा हो, सेलिब्रेशन तुम्ही झालं हो. आणि त्याचे बऱ्याच लोकांनी पाहिले त्याच्यात. तर आता हे फिल्म इंडस्ट्रीत नक्की तुम्ही कधी आलात किंवा फॅमिली किंवा तुम्ही नक्की कुठले आणि कसं या चित्रपट क्षेत्रामध्ये आलात? नाही चित्रपट क्षेत्रात तर मी ॲक्सिडेंटली झालेलो आहे. हां. मी मूळचा माझं गाव धोम अच्छा. आणि सातारा. सातारा हं. वाईजवळच हं. आणि धरणग्रस्त आहोत आम्ही आणि खूप मोठी फॅमिली म्हणजे आजोबांना माझ्या 6 भाऊ अ, आणि बहिणी. तर खूप मोठी फॅमिली आणि धरणग्रस्त असल्यामुळे आमची सगळी फॅमिली बरोबर. विभागली गेली, स्थलांतर. विखुरलेली आहे. हं. ती कोरेगावपासून ते म्हणजे सातारा कोरेगावपासून हं. तेच धोमच्या आसपासची गावं, वेलंग वगैरे तिथे सगळे नातेवाईक आहेत. तिथे आमचा गोतावळा आहे सगळा. अ, वडील शाळा वगैरे शाळेत असताना माझ्या मते आजोबांनी मुंबईला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. माझे वडील अ, त्यांचं शिक्षण रुपारेल कॉलेजमध्ये झालं. तर आमच्या घराण्यात पहिला शिक्षित पुरुष म्हणजे माझे वडील अच्छा. आणि त्याच्या आधी काही कोणाचा शिक्षणाशी काही संबंध नव्हता. आजोबांनी सुद्धा अगदीच बेसिक शिक्षण घेतलेलं होतं आणि मग माझी मोठी बहीण डॉक्टर आहे. आम्ही 3 भावंड आहोत. माझी मोठी बहीण डॉक्टर आहे. दुसरी बहीण आहे ती इंजिनिअर आहे. अरे वाह! बरं. ती सुद्धा आता मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये खूप मोठ्या लेव्हलला काम करते आणि असं आमचं घर आहे. आई-वडील मुंबईला असतात. माझ्या लग्नानंतर माझी बायको टाइम्स ऑफ इंडियामध्ये होती आणि मग मी सुद्धा ती एज्युकेशनचा बीट सांभाळत होती लग्नाच्या आधीपासून. बरं. तर निर्णय मी असा घेतला, की तिला मी सांगितलं कारण का तिने एज्युकेशनचा बीट सोडला असता, तर मग तिला काय वाटेल तो बीट घ्यावा लागला असता मुंबईत. तर मी तो विचार केला, की तिला म्हटलं, की "तू पुण्यातच थांब" हं. आणि मग लग्नानंतर माझं पुण्यात येणं-जाणं वाढलं आणि पुण्यात बेसिकली वातावरण पण चांगलं आहे. त्याच्यामुळे हो, मला हो. पुणं जरा जास्त रुळलं मला. हं. तर म्हणून लग्नानंतर माझं घर आता पुण्यात आहे. वाह! आई-वडील मुंबईत असतात. अप चालू असतं कामाच्या निमित्ताने. हो, हो. नाही पाहतो मी नेहमी तुमचं मराठी, हिंदी, साऊथचे सिनेमे हो. असतील बाकी.